नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मेसच्या डब्यांना होती सुट्टी. आज होती मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीनिमित्त मी आज बनवला होता पुरणपोळीचा स्वयंपाक. तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक फुलपात्र भरून हरभऱ्याची डाळ कुकरला शिजण्यासाठी लावली आणि दुसऱ्या गॅसवर आमटी बनवण्यासाठी 2-3 छोट्या साईजचे कांदे जे आहेत ते मी भाजायला ठेवले. आता कांदे भाजताय, डाळ शिजती तोपर्यंत बाकीचा मसाला मी काढून घेते प्लेटमध्ये. जसं की खोबरं किसून घेतलं, धने घेतले फुलपात्रातच आणि थोडंसं लसूण सोलून घेते. आलं, लसूण, धने, खोबरं आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर धुवून मी ह्या ताटात ठेवून देणार आहे. म्हणजे सगळं मसाल्याचं काम जे आहे ते आपलं होऊन जातं. आणि एकदम कमी गॅसवर मी हे कांदे जे आहेत ते भाजून घेते. त्याने कांद्यातलं तेल सुटतं छान, छान कांद्या आतमध्येपर्यंत भाजल्या जातात आणि त्याने आमटीची चव पण खूप छान लागते. आता कांदा भाजतोय, डाळ शिजते तोपर्यंत झटपट असं मी पीठ भिजवून घेते, जेणेकरून पीठ पण चांगलं भिजलं जाईल. आज आपल्याला पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत त्यासाठी. तर पीठ भिजवून घेते. आता इथं पीठ भिजून झाल्यानंतर माझे कांदे पण भाजले होते चांगले, डाळ पण शिजली होती. तर डाळीचं कुकरचा गॅस मी बंद केला, कांद्याचं चालूच आहे. कांदे छान भाजले माझे, ते पण काढून घेते आता. आणि बाकीचा मसाला जो आहे तो मी तव्यावर भाजून घेणार आहे. मसाल्यामध्ये जास्त काही नाही, फक्त धने आणि खोबरं मला इथं भाजायचं बाकी होतं. तर आधी धने भाजून घेतले, त्यानंतर खोबरं भाजून घेतलं. मसाला बारीक करताना मी आधी कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर जी आहे ते आधी बारीक करत असते. त्याची छान अशी ते थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेते. नंतर धने आणि खोबरं मी बारीक करते. याचं कारण असं की धने, खोबरं, कांदा, लसूण सगळं एकत्र बारीक केलं ना तर मसाला बारीक करायला खूप वेळ जातो. म्हणजे असं लवकर बारीक असा आपला मसाला वाटला जात नाही मिक्सरमध्ये. त्यामुळे कांदा, अद्रक, लसूण आणि थोडंसं पाणी घालून इथे मी आधी वाटून घेतलं आणि त्यानंतर धने खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले पाणी न घालता हे धने खोबरं जे ते बारीक करून घेणार. धने खोबरं भाजलेलं असलं कारणामुळे पावडर तयार होते पहिले तर, आणि नंतर मग थोडंसं पाणी घालून याची मी पेस्ट तयार करून घेत असते. पेस्ट तर असे लवकर होतं मसाला वाटणं, यासाठीच मी हे मसाला जो आहे तसं सेपरेट वाटते. आणि इथे आता माझी डाळ शिजली होती. तर डाळ शिजली नव्हती, थोडीशी कसर बाकी होती. आज माझी डाळी कसं काय शिजली नाही काय माहिती. तर परत एकदा डाळ लावून दिली आणि दुसरीकडे लगेच मसाला परतण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम केलं आणि मसाला परतून घ्यायला लागले. तर आता डाळ शिजल्यानंतर डाळ गाळण्यासाठी काढून घेतली आणि थोडीशी आमटीसाठी डाळ काढली होती मी त्यातून. तिथून मिक्सरला छान मी बारीक करून घेते. मसाला छान तेलामध्ये परतला गेला होता, मसाल्याला तेल सुटलेलं होतं. तर त्यामध्ये सुके मसाले घातले, लाल मिरची पावडर, गरम मसाला, अंबारी मसाला, थोडीशी हळद. आता हे सुके मसाले पण 1 मिनिटभर तेलात परतून घेतल्यानंतर जे आपण हरभऱ्याची डाळ शिजलेली काढली होती ना ती मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि ती याच्यात घातली. आता घट पातळ बघून यात मी पाणी घालणार आहे. पुरणाच्या डाळीची आमटी काहीतरी वेगळीच लागते. नंतर तुम्ही किती पण आमटी बनवा, पुरणाच्या डाळीसारखी आमटी बनत नाही. तर अशी ही माझी पुरणाची आमटी बनून तयार होती. चवीनुसार मीठ घातलं, परत एकदा मिक्स करून दिला. आता एक साईडला माझी आमटी उकळतीये, तर दुसऱ्या साईडला मी शिजलेली डाळ आहे ना त्यामध्ये एक फुलपात्र भरून इतकी साखर घातली होती. जेवढी डाळ घेशाल तेवढी साखर घाला यामध्ये, काही जास्त होत नाही साखर. आणि तुम्ही खूपच जास्त जर फिकं खात असाल, गोड जास्त खात नसाल तर थोडी कमी पण तुम्ही टाकू शकता. तर साखर टाकल्यानंतर डाळीला थोडंसं पाणी सुटतं, तर घाबरून जायचं नाही. त्या जसं जसं पुरण शिजत जातं तसं तसं ते पाणी आटतं आणि आपलं पुरण जे ते परफेक्ट होतं. तर आता एक साईडला माझं पुरण शिजतंय, दुसऱ्या साईडला मी लगेच भात लावून घेतला. दोघांसाठी मी इथे फक्त 1 वाटी भात लावला होता. आता मेसचा स्वयंपाक करायची इतकी सवय झाली ना की थोडासा स्वयंपाक आज माझ्याकडून जास्त होऊन गेला होता. जास्त म्हणजे आमटी जास्त होऊन गेली होती. तर असं आता कुकर लावून घेतलं. डाळ जी ती पुरणाची डाळ माझी शिजत आलेली होती साखरेमध्ये. आता याला 1 मिनिटभर मी सोडणार नाही, सारखं हलवत राहणार. कारण जर डाळ म्हणजे
हे करपलं ना तर याचा खूप असा वास येतो, पुरण चांगलं लागत नाही. त्यामुळे जसं जसं डाळ होत आली की डाळीला म्हणजे दुसऱ्या कामाकडे लक्ष न देता फक्त डाळ हलवत राहायची. आता हे सगळी डाळ जी ती मी पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेते आणि हे सगळं पुरण जे ती मी चांगलं असं म्हणजे पुरणाच्या चाळणीने ना ते चाळून घेते, जेणेकरून एकदम इवन असं आपलं पेड्यासारखं पुरण तयार होईल. म्हणजे पोळ्या करायला आपल्याला सोप्या जातील. असं हे सगळं पुरण जे तुम्ही गाळणीने बारीक पुरणाच्या चाळणीने ते काढून घेतलं. आता माझं पुरण तयार आहे, पीठ भिजवलेलं आहे, भात आणि आमटी पण झाली आहे. आता फक्त राहिली माझी कढई काढायची आणि पोळ्या करायच्या. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की सवासनी ना संक्रांतीच्या दिवशी चिरत नाही काहीच गोष्टी. त्यामुळं मग मी काय केलं, कांदा मला भज्यासाठी लागणार होता, तर त्या कांद्याचं ना जसं आपण बटाट्याचे चिप्स करतो ना तसे कांद्याचे स्लाईस केल्या, ते मोकळ्या मोकळ्या केल्या आणि त्यात थोडंसं बेसन पीठ, तिखट, मीठ, हळद घालून हे पाणी न घालता हे आधी भिजून घेतलं. कांद्यालाच पाणी सुटतं. तर कांदा भजे मी आज इथं बनवणार होती. अगदी थोडेसेच मी भजे बनवले होते, कारण मला काही भजे आवडत नाही जास्त. एक नाही म्हणून एक भज्याचा घाणा मी काढला होता. आता कुरडई पापड काढून घेते. आधी तेल गरम केलं, कुरडाई तळून घेतली. कुरडाई पण आमची इथं कोणी खात नाही, फक्त निमताला एक कुरडाई मी तळत असते. त्यानंतर भरपूर असे मी पापड तळून घेतले. पापड तळून झाल्यानंतर एकच इथं मी भज्याचा घाणा काढणार आहे, कारण थंडे भजे ते पण खात नाही आणि ते येतात 11 वाजता घरी. त्यानंतर भजे कोण काढत बसणार, नंतर कंटाळा येतो स्वयंपाकाचा एकदा किचन ओट आवरल्यानंतर. त्यामुळे एक घाणा काढून ठेवला होता. आज तर एकादशी होती, देवाला निवद वगैरे काही चालणार नव्हता, पण देवाला चालत नाही म्हणून आपण खायचं नाही असं काही नाही. सण आहे तर सण घरात केलाच पाहिजे. त्यामुळं मी आज पुरणाचा स्वयंपाक बनवला होता. देवासाठी तिळगुळाचे लाडू बनवले होते. तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य देवाला दाखवला. आता कढई पण माझी काढून झाली. पटपट अशा पोळ्या करून घेते. पुरणाची पोळी फक्त मीच खाते, ते काही पुरणाची पोळी खात नाही माझे मिस्टर. तर 2 पुरणाच्या पोळ्या आणि बाकीच्या साध्या पोळ्या अशा मी सगळ्या इथे ह्या पोळ्या करून घेते. तर असा हा माझा पूर्ण संक्रांत स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून रेडी आहे. ह्या पोळ्या बनवण्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा. एकदम छान मऊ लुसलुशीत अशा माझ्या ह्या पोळ्या झाल्या होत्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तर अशा ह्या सगळ्या पोळ्या मी इथे करून घेते. आता 2 पुरणाच्या पोळ्या तर करून झाल्या. आता बाकीच्या आता साध्या पोळ्या करायच्या आहेत, तर साध्या पोळ्या पण मी इथे करून घेते. आणि असा हा माझा पुरणाचा स्वयंपाक बनवून तयार आहे. मी जेवायला माझ्यासाठी ताट वाढलं. माझे मिस्टर काही घरी आलेले नाही अजून, त्यांना 11 वाजतील. तोपर्यंत मला आज दिवसभराचा उपवास आहे, त्यामुळे मी जेवून घेणार. आता साध्या पोळ्या करायला इथे मी लागली होती. तर इथे सगळ्या अशा मी साध्या पोळ्या पण करून घेतल्या. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ कुठून बघतायत ना ते मला कमेंट करून सांगत जा, ते मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत ते आणि किती लोकांना आवडत आहेत ते. त्याच्या सगळ्या साध्या पोळ्या इथे मी करून घेतल्या. त्यानंतर आता देवाचं तर काही नैवेद्य भरायचं नाही आज, देवाला आज उपवास आहे असं म्हणतात. एकादशी असली की देवाला पण उपवास असतो, त्यामुळं देवाचा नैवेद्य नाही आज फक्त आपल्यापुरताच हा पुरणाचा स्वयंपाक आहे. त्याचं ताट भरून माझं रेडी आहे. चला मग या जेवायला.